पाचेगावच्या यात्रेचा आज पहिला दिवस पाचेगावची यात्रा सुरू झाली. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. मी आपलाच पाचेगावचा बादशाह ब्लॉगर. पाचेगाव यात्रेच्या परंपरेनुसार पाचेगाव येथील रहिवासी बाबूलाल भाई सय्यद यांच्या घरून चादरीला सुरुवात होती. भावांनो, हे तुम्ही बघू शकता, चादर सजवायचं काम चालू आहे. हे गुलाबजल ते सगळं आमच्या गावचे सरपंच तसेच यात्रा कमिटी इथं आलेली होती. हे बघू शकता तुम्ही, इथं आपल्या गावचे सरपंच तसेच यात्रा कमिटी चादरी जवळ गेलेले. हे आमचे पाचेगावचे सरपंच वामन तुवर. हे पाचेगावचे आमचे मित्रमंडळ सगळे आदिवासी इलाक्यातील पब्लिक ते डीजे ची वाट पाहत होते सगळे. हे तुम्ही बघू शकता, थोड्याच वेळात डीजे सुद्धा आलेला होता पाचेगाव फाट्यावर. आदिवासी इलाक्यातील सगळ्या पब्लिक ना वैयक्तिक हा डीजे लावलेला होता. डीजे आल्यानंतर पब्लिकचा एन्जॉय. हे दाजीना तुम्ही बघू शकता किती मोठी कावड आणलेली, पाणी भरलेली. हे आमचं मित्रमंडळ गँग सगळी. डीजे इकडे चालू झाला ना, आमचे क्लासमेट सुद्धा नाचायला सुरुवात केली ती भावाने. आता चादर मिरवायला सुरुवात झालेली होती भावानो. हे तुम्ही बघू शकता, चादरी सगळं वाजंत्री तसेच आमच्या गावचे सरपंच यात्रा कमिटी पब्लिक सगळी निघलेली भावानो. हे तुम्ही बघू शकता, यात्रा कमिटीने लावलेला होता बँजो. आमच्या पाचेगाव मधून भावानो यात्रेसाठी कावडीला बरेच पब्लिक जात राहती. हे तुम्ही बघू शकता किती पब्लिक गेलती. हे अख्खी बसलेली गँग सगळीच्या सगळी गेलेली होती. काही जण तर अजून मागच होते. ही अर्धीच पब्लिक इथं बसलेली. परंपरेनुसार पहिली चादर ही कानिपनाथ महाराजापाशी जाते. हे तुम्ही बघू शकता, गुलाबजल वगैरे सगळं करून चादर चढवण्यात येणार आहे. इथं कावडवाल्यांनी पहिलं गंगेचं पाणी टाकलं. पहिली चादर ही कानिपनाथ महाराजाला अर्पण झाली. फुलाची चादर सुद्धा टाकली भावांनो. इथं पाचेगावची यात्रेत नाथ आणि पीर दोघांची यात्रा पूर्ण होते. इथं सर्व धर्म समभाव. तर पाचेगाव फाट्यावरून डीजे पण आलेला होता. पोरं एन्जॉय करीत होते सगळे, कावडला गेलेली पब्लिक. तशीच गावात चादर पोहोचलेली होती भावांनो. मेन चादर म्हणजेच गैबी पीर गहिनीनाथ महाराजाची चादर राहती भावांनो. आणि ह्याच देवाची यात्रा असते पाचेगावला. हे तुम्ही बघू शकता. दुसरी आणि मेन चादर इथं अर्पण होते भावांनो. चादर चढवल्यानंतर इकडे सगळेजण प्रार्थना करीत होते यात्रा पूर्ण सुखरूप व्हावा म्हणून. 23, 24, 25, 26 तारखेपर्यंत आमच्या गावची यात्रा आहे भावांनो. तर तुम्ही सगळे नक्की या. धन्यवाद, आभार सगळ्यांचे व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.